हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा मित्रांनो, तुम्ही आता 11thला आलात. कितवीला? 11th. आणि तुम्ही फॅकल्टी निवडली कॉमर्स. ओके. तर ह्याच्या अगोदरचे लेक्चर मी टाकलेत, बेसिक लेक्चर, ते तुम्ही अगोदर बघा. आता यामध्ये आपण सुरुवातीला काय असतं नेमकं अकाउंटमध्ये ते बघणार आहोत. कारण की एखाद्या विषयाचा जर तुम्हाला बेस पक्का करायचा असेल तर त्या विषयामध्ये नेमकं त्या सब्जेक्टमध्ये काय आहे ते कळणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, क्लिअर. चला मग स्टार्ट करूया. बघा, आता तुम्ही कुठे आलात? 11thला आलात. आता 5th to 10th, 5वी ते 10वी. ओके, 5th to 10th. आता एखादा सब्जेक्ट घेऊ आपण. सपोज एखादं घेऊ म्हणजे मॅथ घेऊ. आता मॅथमध्ये कसं असतं मित्रांनो, 5वीला थोडं बेसिक असतं, 6वीला थोडं हाय जातं, 7वीला थोडं हाय जातं, 8वीला, 9वीला, 10वीला. ओके, म्हणजे त्याची स्टेप वाढवत नेतात. त्यानंतर हा झाला मॅथ. नंतर जिओग्राफी घ्या, हिस्ट्री घ्या, ओके, इंग्लिश घ्या. म्हणजे जे पण काही तुम्हाला सब्जेक्ट दिलेले असतील आत्तापर्यंतचे ते सर्व, सायन्स झालं, हे सर्व विषय काय असतात, लहान स्टेपपासनं मोठ्या 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 स्टेपपर्यंत ते म्हणजे त्याच्यात काठिण्य पातळी ही वाढवत जात असतात. क्लिअर इथपर्यंत? मग जे विद्यार्थी आता 10वी नंतर कुठे जातात, 10th नंतर 11वीला कुठे येतात, काही जातात सायन्सला, ओके, काही जातात कॉमर्सला, ओके, आणि काही जातात आर्ट्सला. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता या ठिकाणी विषय काय मित्रांनो, सायन्सला बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो ह्या गोष्टी असतात. म्हणजेच तुम्हाला 5वी ते 10वीपर्यंत जे पण काय सायन्स आहे ते सर्व काय असतं 11वीच्या सायन्सच्या पोरांना जसं तसं, म्हणजे थोडी ॲडव्हान्स लेवल असते. त्यानंतर मॅथ असतं, ते पण थोडी ॲडव्हान्स लेवल असते, बरोबर. नंतर दुसरं येतं 11वीला आर्ट्स घेतलेल्या विद्यार्थ्यांचं. आता 11वीला ज्यांनी आर्ट्स घेतलेलं असतं त्यांना पण तेच विषय 5वी ते 10वीपर्यंतचे कुठले हिस्ट्री, जिओग्राफी, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र या सर्व गोष्टी असतात. बट इथे माझा एकच सांगण्याचा हेतू आहे, जे पण काही कॉमर्सचे विद्यार्थी असतात त्यांचा 5th to 10th सब्जेक्टचा दूरपर्यंत काय नसतो, संबंध नसतो. आलं लक्षात? तर मग आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून द्यायची मला. एक लक्षात घ्या, आता विषय काय चालला आहे, सायन्स, आर्ट्स वगैरे विद्यार्थ्यांना काय असतात, जवळपास सारखे विषय असतात, फक्त लेवल काय असते त्यांची वाढवलेली असते. मग या ठिकाणी आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा आता हा लेक्चर चालला आहे. मग आपण कॉमर्सला आलो आहेत. ओके, कुठे आलेलो आहेत? कॉमर्स फॅकल्टीला. आता 11वीला तुम्हाला हे टोटली डिफरंट असेल. फक्त तुम्हाला इंग्लिश, मराठी हे 2च सब्जेक्ट जे आहेत, आणि काहींनी मॅथ घेतलं असेल, हे 3च सब्जेक्ट जे आहेत, जे तुम्हाला 5वी ते 10वीत जे शिकले आहेत ना, त्याच्यात याला उपयोग होणार आहे. बट तुम्ही जर कॉमर्सला असणार त्या ठिकाणी जवळपास सर्वच विषय काय आहेत, नवीन आहेत. सर्वात पहिला म्हणजे अकाउंट, व्हेरी IMP, ज्याच्यावर खूप फोकस केला जातो. सेकंड असतो इकॉनॉमिक्स. ओके, आता हा इकॉनॉमिक्स पण काय असतो, तुमचा 5वी ते 10वी झालेला असतो, बट याच्यात लेवल खूप वेगळी दिलेली असते. आलं लक्षात? हा झाला सेकंड सब्जेक्ट. SP, OC असे भरपूर वेगवेगळे टाईपचे आहेत. आणि सर्वात जास्त वेटेज जर असेल तर कुठल्या सब्जेक्टला आहे मग आपलं, इकॉनॉमिक्स आणि अकाउंट. आणि ह्या जास्त कठीण असणाऱ्या विषयांना आपण काय करणार आहेत, आता सुरुवात करणार आहेत. म्हणजे पहिला सब्जेक्ट कुठला असेल मग आपला, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो जे कुठला सब्जेक्ट आहे मग आपला पहिला, अकाउंट. ओके, सर्वांनी आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता आपण आलो 11च्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे. बघा, आपलं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं तुमच्या सब्जेक्टचं नाव आहे, आणि इथे कुठलं आहे मित्रांनो, 11चं आहे. आता याच्यात 2 टाईप असतात. एक असतं इंग्लिश मीडियम आणि दुसरं असते मराठी मीडियम. मराठीमध्ये काय नाही, पुस्तक जसंचं तसं असतं, फक्त ते मराठीत अनुवाद केलेला असतो, बाकी सर्व सेम आहे, उदाहरणं वगैरे वगैरे सर्व सेम आहे. ओके, तर आता हा आपला जो लेक्चर आहे, हा आहे लेक्चर नंबर 1, ज्याला आपण म्हणतो इंट्रोडक्शन, म्हणजे विषयाची काय देतो आहे मी तुम्हाला, माहिती देतो आहे. आता हा लेक्चर कोणासाठी ते पहिले समजून घ्या. हा लेक्चर तुम्हाला
ज्यांनी पण इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन घेतलं आहे, म्हणजे तुमचा हा सब्जेक्टच कशात आहे, इंग्लिशमध्ये, त्यांच्यासाठी हा लेक्चर स्टार्ट करतो आहे. ओके, चलो मग लेट स्टार्ट. आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गैरसमज असतो की 11वीला कमी अभ्यास केला, कमी स्टडी केला तरी काय होत असतं, चालत असतं. बट एक लक्षात ठेवा, हे 11वीचं जे तुम्हाला दिसतं आहे ना कॉमर्सचं, हा तुमचा काय आहे, बेस आहे. ओके, ह्या बेस जर तुमचा स्ट्रॉंग असेल, हा बेस जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला 12वीला बी कॉमला याला कुठल्याही गोष्टीला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आलं लक्षात? तर तुमचा हा बेस पक्का करणं खूप महत्त्वाचं आहे. बाकीच्या तर पुढच्या गोष्टी आहेतच. हे बघा, एन्जॉय करायला पाहिजे लाईफमध्ये, बट अभ्यासाच्या वेळेस अभ्यास पण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी तर लाईटली घेऊच नका, कारण की हे काय 5वी ते 10वीपर्यंतचे सब्जेक्ट नाही, टोटली डिफरंट सब्जेक्ट आहे. याचा तुमच्याशी कधीच संबंध आलेला नव्हता. सायन्सच्या विद्यार्थ्यांना तरी येत असतो, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना तरी तो जुना सब्जेक्ट येत असतो. ओके, तर अशा प्रकारे हे आपलं काय आहे, 11चं बुक आहे. आणि तुमचा अभ्यासक्रम हा चेंज झालेला आहे. कधी चेंज झालेला आहे, 2019ला. क्लिअर, 2019ला. क्लिअर इथपर्यंत? मग आता आपण स्टार्ट करूयात बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, स्टँडर्ड आहे 11. क्लिअर, जे महाराष्ट्र बोर्डाचं इथे तुम्हाला बुक दिसतंच आहे. या ठिकाणी सर्व आता सिलेबस वगैरे दिला आहे. तर सिलेबसमध्ये जवळपास इंट्रोडक्शन वगैरे आहे. ही आता तुम्हाला जसं तुम्ही शिकायला सुरुवात करणार तसं तुम्हाला आता ते कळेल. आय होप तुम्ही सर्वांकडे बुक असेलच, आणि बुक असल्याशिवाय अकाउंट सब्जेक्ट कळत नाही. ओके, जर नसेल बुक घेतलेलं तर PDF तरी डाउनलोड करा. ओके, चला मग आता आपला पहिला चॅप्टर या ठिकाणी इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. एक लक्षात ठेवा, अकाउंट सब्जेक्ट हा खूप वास्ट आहे, म्हणजे खूप याचा मोठा सिलेबस आहे. तर हे एका लेक्चरमध्ये जर एक चॅप्टर संपवायचं म्हटलं तर जवळपास 6 ते 7 तास जातील. त्यामुळे आपण पार्ट वाईज काय करू, आपण त्याला 1-1 तासाचे 45 मिनिटांचे असे लेक्चर काय करू, पार्ट 1 पार्ट 2 अशा पद्धतीने आपण देत चालू. ओके, क्लिअर इथपर्यंत? तर बघा या ठिकाणी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता एकदम सोप्या भाषेत सांगतो मी, अगोदर समजून घ्या बुक किपिंग म्हणजे काय. आता मला सांगा, जर तुम्ही किराणा आणायला जातात तर काय करता, तुम्ही लिस्ट करतात, बरोबर? काय करतात, लिस्ट करतात. एकदम सोप्या भाषेत सांगतो, काय केली तुम्ही, लिस्ट केली, म्हणजेच काय केली, बुक किपिंग केली. काय केली, यालाच काय म्हणतात तुम्ही, बुक किपिंग. आलं लक्षात? यालाच काय म्हणणार मग, बुक किपिंग केली. काय केली तुम्ही, बुक किपिंग. क्लिअर इथपर्यंत? मग आता मला एक सांगा, बुक किपिंग म्हणजे काय, एका ठराविक याच्यात काय करणे, त्याची नोंद करणे. काय करणे, त्याची नोंद करणे, बरोबर? म्हणजे आता हे बुक आहे, ह्या बुकला काय करणार तुम्ही, माल विकत घेतला, माल विकला किंवा खर्च दिला, हे काय करणार तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवणार, बरोबर? आता तुम्ही एखाद्या दुकानात जात असणार तर ते काय करत असतात, लिहित असतात काहीतरी. ते ह्यालाच काय म्हणतात मित्रांनो, बुक किपिंग. काय म्हणतात मग त्यालाच, बुक किपिंग. आलं लक्षात? ओके, मग ह्याच्या पुढचं पार्ट येतो मग अकाउंटन्सी. आता मला सांगा, हे बुक किपिंग हे आयटम तर लिहिले मी सर्व, बरोबर ना? तर यांचीवाली काहीतरी प्राईज असेल इथे काय असेल, सर्व काय असेल, त्यांची प्राईज असेल. म्हणजे थोडक्यात काय असेल, किती पैसे कशाला दिले मी ते लिहिलेलं असेल. मग यांची सर्व बेरीज वजाबाकी वगैरे वगैरे करणे, यालाच काय म्हणतात मित्रांनो, अकाउंटन्सी. काय म्हणतात याला, अकाउंटन्सी. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. एकच लक्षात ठेवा, बुक किपिंग म्हणजे काय, लिहिणे एका व्यवस्थित पद्धतीने. अकाउंटन्सी म्हणजे काय, सर्व हिशोब करणे. क्लिअर इथपर्यंत? चला मग आता पुढे बघूया, पुस्तक काय म्हणतंय ते बघूया. म्हणजे तुम्हाला काय, इंटरव्ह्यूला अशा पद्धतीनेच क्वेश्चन विचारतील, पुस्तकाच्या पद्धतीने. चला मग स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन बघा, या ठिकाणी म्हणतोय, बुक किपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, आता या ठिकाणी एक शब्द आला मित्रांनो, काय आला, ट्रान्झॅक्शन. आता हे बघा, तुम्ही पण लिहून घ्या.
आता काय करायचं, तुम्ही नोटबुकमध्ये लिहायला सुरुवात करायची. ट्रान्झॅक्शन म्हणजे एका सोप्या भाषेत सांगतो, हा एक व्यक्ती आहे. ओके, हा कोण आहे? एक व्यक्ती आहे जो शॉप ओनर आहे. तुम्ही काय करत, याच्याकडे गेलात काय परचेस करण्यासाठी? मोबाईल परचेस करण्यासाठी. ओके, मग यांनी काय दिलं तुम्हाला? मोबाईल दिला. काय दिला? मोबाईल दिला. आणि ह्या व्यक्तीने काय दिलं? ह्या व्यक्तीला म्हणजे शॉप ओनरला काय दिलं? पैसा दिला. पैसा म्हणजे काय म्हणतात त्याला? मनी. काय म्हणतात? मनी. ओके, मनी किंवा कॅश ही तुम्ही दिली. म्हणजेच काय झालं? तुमचं ट्रान्झॅक्शन झालं. आता सपोज अजून दुसरं एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेले आणि काय केलं? तुम्ही माल घेतला आणि त्याला काय दिले? तुम्ही पैसा दिला. हे काय झालं? तुमचं ट्रान्झॅक्शन. आलं मग लक्षात? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ओके, मग या ठिकाणी काय म्हणतोय? बुक किपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. कशाची रिलेटेड आहे? बिझनेसच्या जे पण काही ट्रान्झॅक्शन असेल त्याच्या रिलेटेड आहे. बिझनेस एंटरप्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ॲक्टिव्हिटीज विथ इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ. आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलंच मी. काय? बघा, डील कसली होते? वस्तू घ्यायची आणि पैसा द्यायचा, किंवा पैसा घ्यायचा आणि पैसा द्यायचा. अशा पद्धतीने पण काय होत असते? डील होत असते. ओके, ऑल धीस ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन ॲज टू वेदर द ॲक्टिव्हिटीज आर feasible, profitable, are to be continue or not. Information about the business and other organization is required not only by the proprietor and manager of business and other organization, but also to various other stakeholders such as the government, investors, customers, employees and researchers. आता बघा, याचा एक अर्थ तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. जर तुम्ही बिझनेस ट्रान्झॅक्शन जर व्यवस्थित जर लिहून ठेवले, ओके, तर त्याच्यातनं तुम्हाला काय करतं की तुम्हाला प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे. ओके, आता हा काय आहे? तुमचा बिझनेस आहे. तर बिझनेस हा चालत असताना एक तर प्रॉफिट होतो, एक तर काय होत असतं? लॉस होत असतो. बरोबर, एक तर प्रॉफिट होत असतं, एक तर लॉस होत असतं. मग मला एक सांगा मित्रांनो, जर लॉस होत असेल हे कसं कळेल तुम्हाला? कसं कळेल? तुम्ही ज्यावेळेस बुक किपिंग करणार, बरोबर, म्हणजे सर्व व्यवहार जे होत आहे, म्हणजे काय ट्रान्झॅक्शन होत आहे, ते ज्यावेळेस तुम्ही लिहिणार, त्याच्यानंतर मग तुम्ही काय करणार? त्याचा हिशोब करणार, म्हणजे अकाउंट करणार. तेव्हा तुम्हाला कळेल की बिझनेसमध्ये लॉस होतो आहे किंवा प्रॉफिट होतो आहे. आता लॉस म्हणजे काय? एकदम सोपं आहे ना. आता लॉस प्रॉफिट तर एवढं तर कळायलाच पाहिजे. आता 100ची वस्तू मी घेतली आणि ती मी 120ला विकली. कितीला? 120ला. म्हणजे या ठिकाणी किती प्रॉफिट झाला माझा? 20 रुपये. ओके, त्याच्याच उलटं काय होईल मग? 100ची वस्तू घेतली आणि ती मी 80ला विकली. मला लॉस किती झाला मित्रांनो? 20 रुपये. आलं लक्षात? अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी चालत असतात. मग जे पण काय असेल ते सर्व जर व्यवस्थित लिहिलं तर त्याच्यावाला उपयोग कोणासाठी होतो? गव्हर्मेंट. ओके, आता गव्हर्मेंटला काय संबंध आला? कारण की लोन वगैरे घ्यायचं असेल तर आपण जातो ना बँकां वगैरेकडे. आलं लक्षात? इन्व्हेस्टर म्हणजे काय? आता रिलायन्स वगैरे कंपनी, टाटा कंपनी, इन्व्हेस्ट करणारे जे लोक असतात ते काय बघतील? चांगली कंपनी आहे का नाही, प्रॉफिट होतो आहे का नाही ह्या कंपनीला, तर ते इन्व्हेस्टर काय करतील? इन्व्हेस्टमेंट करतील. कस्टमर, आता कस्टमर मला एक सांगा, एखादी मार्केटला नवीन गाडी आली ज्या कंपनीचं नावच नाही, तर काय करणार तुम्ही? ती घेणार का नाही? तुम्हाला ज्या कंपनीचं नाव आहे किंवा जिच्यावर तुम्हाला ट्रस्ट आहे तीच कंपनीचं काय करणार? तुम्ही वस्तू घेणार. म्हणजे तुम्ही काय झालं? तिथे कस्टमर. म्हणजे आपल्याला कळतं की कोणती कंपनीची वस्तू चांगली. नंतर एम्प्लॉईज, जी कामं करतात कंपनीत, एम्प्लॉईज म्हणजे काय? कामगार. त्यांना पण कळतं की आपली कंपनी प्रॉफिटमध्ये चालली का ह्याच्यात. आणि रिसर्चर म्हणजे काय? जे शोध लावतात की कोणती कंपनी चांगली आहे, कोणती कंपनी वाईट आहे, हे सर्व काय असतं त्यात येत असतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने इंट्रोडक्शन हे आहे. आता तुम्ही परत हे लिहित बसायची गरज नाही. उगीच वहीचे पेजेस भरण्यात काही अर्थ नाही. कारण की मित्रांनो, तुमच्याकडे ऑलरेडी आहे, बुकमध्ये सर्व दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही म्हणणार सर इम्पॉर्टंट आहे. हे बघा, ज्यावेळेस आपण थेरी लेक्चर ऐकतो ना त्यावेळेस सर्वच गोष्टी जवळपास इम्पॉर्टंट असतात.
आलं लक्षात. आता हे जे तुम्हाला मी म्हणतोय हे तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू लेव्हलला अशा गोष्टी विचारू शकतात. क्लिअर इथपर्यंत. मग तुम्हाला विचारलं की बुककीपिंग म्हणजे काय, बुककीपिंग रिलेटेड विथ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन असं तुम्ही सांगू शकतात. म्हणजे कशाच्या रिलेटेड आहे तुमची बुककीपिंग, बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या. अशा पद्धतीने यातनं क्वेश्चन होत असतात. ओके, चला मग इंट्रोडक्शन झालं. आता पुढे जाऊया. इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्याज रिजम. आता चंद्रगुप्त मौर्य जे होते, ओके, त्यांच्या दरबारात मिनिस्टर कोण होते, कौटिल्य. ओके, कौटिल्यालाच काय म्हणतो आपण, चाणक्य. काय म्हणतो आपण, चाणक्य. ओके, चाणक्य नीती वगैरे अशा बुक्स आहेत बघा. कौटिल्य रोट म्हणजे काय, लिहिणे. अ बुक नेम अर्थशास्त्र. कोणी लिहिलेलं आहे मग अर्थशास्त्र हे बुक, कौटिल्य. म्हणजे कोणी, चाणक्य. कोणाच्या दरबारात मिनिस्टर होते ते चंद्रगुप्त मौर्य. ओके, तर व्हेन इन सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. ओके, काहीतरी आता रिसर्चरला सापडलं आहे ते की त्या काळी पण काय ठेवले जायचे, अकाउंटचं हे ठेवलं जायचे. चाणक्याने कुठला ग्रंथ लिहिलेला आहे, अर्थशास्त्र. ओके, तर पुढे काय म्हणतो, आफ्टरवर्ड्स इट वॉज कॉल्ड ॲज देसीनामा. यालाच काय म्हणतात, देसीनामा. क्लिअर इथपर्यंत. चला मग पुढे जाऊया. इन द अर्लियर टाईम ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे काय, हे वाढलं, लोकसंख्या वाढली, शहरीकरण वाढलं, सर्व ट्रान्झॅक्शन वाढले. अकाउंटिंग वॉज डन बाय एजंट्स हू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ वेल्थ पीपल. आता पुढे जाऊन काय झालं, मॅनेज करायला कोण होतं मग, एजंट्स होते. ओके, प्रॉपर्टीज ऑफ वेल्थ पीपल म्हणजे जे श्रीमंत होते त्यांच्या इथे. दे प्रिपेअर अकाउंट्स प्रिडिक्टली फॉर द ओनर ऑफ प्रॉपर्टी. द रेकॉर्ड्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट वेअर फाउंड द 12th century इटसेल्फ. आता बघा, जे डेबिट आणि जे क्रेडिट, आता काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. एक असतं डेबिट ज्याला शॉर्टमध्ये म्हणतात DR, आणि एक असतं क्रेडिट ज्याला शॉर्टमध्ये म्हणतात CR. ते काय असतं ते पुढे सांगेलच. बट याच्यावाले सर्व जे डॉक्युमेंट्स कधी मिळत आहेत, 12व्या सेंचुरीमध्ये सर्व हे गोष्टी आपल्याला मिळत आहेत. चला मग पुढे बघू. इन द इयर 1494 लुका डी बार्गो पॅसिओली, काय नाव आहे यांचं, 1494 मधले लुका डी बार्गो पॅसिओली, अन इटालियन मर्चंट इंट्रोड्यूस डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. आता हे जे शास्त्रज्ञ होते ते कोण होते, इटालियनचे होते, आणि त्यांचं नाव होतं लुका डी बार्गो पोसिलिओ. त्यांनी कसला शोध लावला, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. आता डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम काय आहे ते आता पुढे येणारच आहे. फक्त एकच लक्षात ठेवा की कोणी कशाचा शोध लावला आहे. आता थोडंसं थेअरी लेक्चर आहे, थोडं बोर होईलच. बोर होत असेल थोडं फिरून या. बट एक लक्षात ठेवा मित्रांनो, आता मला कुठेतरी फिरायला जायचं आहे, तर मी काय करेल, पहिले तिथले थोडी इन्फॉर्मेशन घेईल, बरोबर ना. कुठला स्पॉट चांगला आहे, कसं जावं लागेल, कोणत्या ट्रेन्स अवेलेबल आहे का, एरोप्लेनने जायचं, आपण सर्व काय करतो पहिले मॅनेज करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला अकाउंट शिकण्यासाठी काय करावं लागेल, पहिले थिअरी यायलाच पाहिजे. आलं लक्षात. डायरेक्टली प्रॉब्लेम्सला हात घालून काही उपयोग नाही. कारण की जोवर तुम्हाला त्या अकाउंटची एक भाषा असते ती जोवर कळणार नाही तोवर तुम्हाला ह्या गोष्टी काही कळणार नाही. आलं लक्षात. आता सर्वात पहिले मी काय सांगितलं, ट्रान्झॅक्शन. आता तुम्हाला लिहायला लावलं, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, दोन व्यक्तींमधला व्यवहार. एक वस्तू घेणारा, एक वस्तू देणारा. एक घेणारा वस्तू काय करतो, पैसे देतो. म्हणजे काय, एक साईडने वस्तू आली आणि दुसऱ्या साईडने पैसे गेले, म्हणजे काय झालं, तुमचं व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन. अशा गोष्टी ह्या आता याच्यातून बाहेर निघतील. तर तुम्ही काय करायचे ते लिहायचे. मग या ठिकाणी नवीन शब्द काय मिळालं तुम्हाला, कधी 5वी ते 10वीत ऐकलं होतं का, नाही. तर इथे नवीन शब्द काय मिळाला, बुक कीपिंग अँड डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. ओके, कोणी शोध लावला ते सांगितलं. चला मग पुढे बघू. ड्यू टू इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, नंतर काय झालं मग, इंडस्ट्रीज वाढल्या. काय झालं, इंडस्ट्रीज वाढायला लागल्या. मग इंडस्ट्रीज वाढल्यामुळे कधी वाढल्या मग, 1800 आणि 1900 सेंचुरीजमध्ये.
ओके. मग कुठे वाढल्या होत्या त्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये, मँचेस्टरमध्ये. ओके. तिथे काय झाले, तुमच्या इंडस्ट्री रिव्होल्युशन झाला, जे 1819च्या सेंचुरी. तेव्हा आपण काय होतो, स्वातंत्र्य नव्हतं आपल्याला मिळालेलं, ते इंग्रज आपल्यावरती सत्ता गाजवत होते. लार्ज स्केल्स ऑपरेशन वेअर कॅरीड ऑन अँड जॉईंट स्टॉक कंपनीज इमर्ज ॲज अ इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन विच इन्व्हॉल्व, हे बघा या ठिकाणी, इन्व्हॉल्व सेपरेशन ऑफ ओनरशिप फ्रॉम मॅनेजमेंट. Hence, to safeguard the interests of owners and investors, the business establishment required detailed information about business, which paved the way for development of comprehensive financial accounting information system. क्लिअर इथपर्यंत? बघा आता याचा एकदम सोपा अर्थ सांगतो मी. काय शब्द आहे बरं इथे, या ठिकाणी काय शब्द आलेला आहे, इमर्ज्ड. काय, जॉईंट स्टॉक कंपनी इमर्ज. आता बघा, एक सिम कार्ड विकणारी कंपनी आणि दुसरी पण काय आहे, सिम कार्ड विकणारी कंपनी. क्लिअर इथपर्यंत? मग आता मी उदाहरण देतो. एक आहे आयडिया आणि एक आहे वोडाफोन. हे काय, दोन कंपन्या आहेत. ओके. मग इमर्ज म्हणजे काय, एकमेकांमध्ये मिक्स होणे, एकमेकांमध्ये काय होणे, मिक्स होणे. ओके. आता मला सांगा, एकमेकांमध्ये काय झाले, ते मिक्स झाले, तर म्हणजेच याचे पण काही कस्टमर असतील, कोणाचे, आयडियाचे, आणि वोडाफोनचे पण काही कस्टमर असतील, बरोबर. तर ही मर्ज झाल्यामुळे काय झालं, दोघांचे काय झाले, कस्टमर वाढले, दोघांचं काय झालं, बिझनेस वाढला, आणि जो पण काही खर्च येत होता तो काय झाला, कमी झाला, बरोबर ना. कारण बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीम या वेगवेगळ्या ते वापरत होते, तर एकत्र झाल्यामुळे काय झालं, ते कमी झालं. मग ह्या दोघांनी मिळून कुठली कंपनी काढली, मग VI. काय आता, वोडाफोन आयडिया. बघा तुम्हाला बाजारात दिसत असेल असं काहीतरी असतं, VI का IV असं उलटा का काहीतरी लावलेला आहे. हेच काय आहे, आयडिया आणि वोडाफोन हे काय झाले, मर्ज झाले. तर मग मर्ज करण्याचा मागचा उद्देश काय असतो मित्रांनो, जो पण काही खर्च असेल तो काय करता येतो, वाचवता येतो. आणि खर्च वाचल्यामुळे काय होतं, मग प्रॉफिट व्हायला सुरुवात होते. आलं लक्षात? मग याच्यासाठी काय केलं, जे जॉईंट स्टॉक म्हणजे जे पण काही लार्ज कंपन्या होत्या, जे पण काही मोठमोठ्या कंपन्या होत्या. आता मोठ्या कंपन्या म्हटल्यानंतर सर्व गोष्टी काय असतात, तिथे पैशांचे देवाणघेवाण पण खूप मोठ्या प्रमाणात चालत असते, खूप साला करोडोचा व्यवहार होत असतो. त्यासाठी काय करावं लागलं, मग अकाउंटची ही सुरुवात झाली. ओके. In 20th century, the need for analysis of financial information for managerial decision making case emergence of management accounting ॲज अ सेपरेट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. ह्याच्या अगोदर आहे ना मित्रांनो, जेव्हा छोट्या कंपन्या होत्या, असं स्पेशल काही अकाउंटचं डिपार्टमेंट नव्हतं. आलं लक्षात? बट मोठ्या कंपन्या झाल्यामुळे एक व्यक्ती, आता छोटा बिझनेस आहे, आता सपोज किराणा दुकान आहे, एकच व्यक्ती सर्व बघून घेतो, माल विकणं, माल आणणं, त्याचं हिशोब. बट जर मोठ्या कंपन्या असतील, एक्झाम्पल टाटा, बजाज, रिलायन्स, अदानी ग्रुपचं डीमार्ट, ओके, जर अशा मोठमोठ्या कंपन्या असतील तर मग त्याचं हिशोब कसं ठेवणार, त्यासाठी काय करावं लागलं, मग सेपरेट ब्रँच करावे लागले अकाउंटिंगचे, ज्याच्यामुळे ते फक्त कसलं काम बघतील, अकाउंटचं काम बघतील. आलं मग लक्षात? अशा पद्धतीने ह्याची सुरुवात झाली. हे थोडं आपण इतिहास बघतोय, त्यानंतर मग आपण पुढे काय काय ते बघत चलू. ओके. बघा मग या ठिकाणी, थ्रो अकाउंटिंग वॉज इंडिव्हिज्युअल सेंट्रिक in the initial stage of evaluation of accounting, it has gradually developed into social responsibility accounting in 21st century. ज्या 21st centuryमध्ये आपण जगतोय, इथे काय झालं, त्याच्यावालं डेव्हलपमेंट झालं. This is due to the vast growth in business activities as result of development in various field. याचा काय झालं, व्हेरियस फील्ड म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप सारा डेव्हलपमेंट झाली, खूप सारा विकास झाला. मग द अकाउंटिंग हॅज बिकम इनविटेबल इन द मॉडर्न वर्ल्ड फॉर द
बिझनेस. म्हणून अकाउंटची गरज काय झाली, खूप वाढली. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण काय केलं आहे, थोडंसं इंट्रोडक्शन वाचलं आहे आणि तुम्हाला आय होप तुम्हाला ते व्यवस्थित कळालं पण असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जरा लाईक करत चला, कारण की तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत घेतं आहे यूट्यूबवरती. याला काय मला काय पैसा वगैरे मिळत नाही, बट माझा एकच उद्देश असतो की जे पण काही होतकरू पोरे ज्यांना टाईम मिळत नाही क्लासला जायला, ते काय करू शकतात, कमी ह्याच्यात कमी टायमात आणि न पैसे देता व्यवस्थित जो सब्जेक्ट आहे अकाउंट हा व्यवस्थित शिकू शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, पुढे 12वीला आणि BComला होणार आहे. आलं लक्षात? म्हणून लाईक करत चला, आवडलं तर. काही डाऊट असेल तर कमेंट्स करत चला. आणि मी अगोदरच बोललो, अकाउंट म्हटलं म्हणजे खूप वास्ट सिलेबस आहे. एकेका चॅप्टरचे 6-6, 7-7 तास जातात. तर याचे मी पार्ट्स करणार आहे. म्हणजे काय होईल, पहिल्या पार्ट्समध्ये एवढं शिकवणे, दुसऱ्या पार्ट्समध्ये पुढचा भाग शिकवणे, अशा पद्धतीने पार्ट्स करणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय होईल, मग नवीन पार्ट्स मी टाकला किंवा नवीन टॉपिकचं लेक्चर घेतलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, चला मग आता स्टार्ट होईल आपलं मिनिंग अँड डेफिनेशन. मग कोणाची, याची बुक किपिंग अँड याचीवाली. ओके, इन सिम्पल वर्ड्स, द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन सिस्टमॅटिक वेज. क्लिअर इथपर्यंत? आत्ताच मी बोललो बुक किपिंग म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन, जे पण काय बिझनेसमध्ये व्यवहार होत आहे, ज्याचं मी थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं, त्याच्यावाला काय लिहायचं, अकाउंटच्या बुकमध्ये लिहायचं. पण कसं लिहायचं, सिस्टमॅटिक वे, म्हणजे असं कुठेही लिहून चालणार नाही. बघा, आपण ज्या पद्धतीने आता या ठिकाणी माझं काहीतरी लिहिलं गेलं, मी डायरेक्ट इथे लिहितो का, नाही. मी काय करतो, इथे लिहितो, मग इथे लिहितो, मग इथे लिहित असतो काही पण. आलं लक्षात? याला म्हणतात सिस्टमॅटिक वे. त्याचप्रमाणे अकाउंटचं पण एक सिस्टमॅटिक वे असतो मित्रांनो. त्या पद्धतीने काय करायचं असतं, ते लिहायचं असतं. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट, ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आता हे पण एक नवीन शब्द काढला. मॉनिटरी म्हणजे काय, आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन लिहून घ्या. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन सोबत लिहित चालायचं आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये काय असतं, जे तुम्हाला मोबाईलचं उदाहरण दिलं ना, काय दिलं मी मोबाईलचं उदाहरण, यांनी मोबाईल दिला, ओके, आणि यांनी काय दिलं आहे, कॅश दिली. म्हणजे काय दिला, पैसा दिला. यांनी काय दिला, कॅश. मग कॅश याला दिली म्हणजेच काय झालं, तुमचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. एक लक्षात ठेवा, तुम्ही भाजीपाला घ्यायला जातात, एका हाताने भाजी घेतात आणि दुसऱ्या हाताने पैसे देतात, त्यालाच काय म्हणतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे कॅशच्या स्वरूपात तुम्ही काय दिलं, ते वस्तू घेतली आणि पैसा दिला, यालाच काय म्हणतात, मॉनिटरी. ओके, बट ते कसं करायचं असतं, डेट वाईज. फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. आता या ठिकाणी परत एक नवीन शब्द निघून आला मित्रांनो, अकाउंटिंग इयर, जो व्हेरी IMP. आता आपलं कॅलेंडर काय असतं, कॅलेंडरप्रमाणे अकाउंटिंग इयर चालत नाही रे मित्रांनो, लक्षात ठेवा. डिअर स्टुडंट, कॅलेंडरप्रमाणे इयर चालत नाही अकाउंटमध्ये. आपलं कॅलेंडर इयर काय आहे, 1 जानेवारी, ओके, ते 31 डिसेंबर, 31 डिसेंबर. बट अकाउंटिंगचं इयर काय, मग लिहून घ्या इथे, अकाउंटिंग इयर लिहायचं सर्वांनी. अकाउंटिंग इयर काय, मग अकाउंटिंग इयर हे लिहून घ्या. जरा पेन व्यवस्थित चालत नाही माझा, म्हणूनच मी तुम्हाला काय सांगतो आहे, सोबत लिहित चला. अकाउंटिंग इयर, अकाउंटिंग इयर काय, मग आपला फर्स्ट, व्यवस्थित लिहून घ्या, 1 एप्रिल लिहित चला मित्रांनो सोबत. 1 एप्रिल, जो वर्ष असेल तो, ओके, या ठिकाणी वर्ष येईल. 1 एप्रिल टू 31 मार्च, 31 मार्च. म्हणजेच बघा, आता या ठिकाणी तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो नेमकं कसं येईल. आता हे, आता 1 एप्रिल सर्वांनी लिहिलं, ओके, आणि 31 मार्च सर्वांनी लिहिलं का, चला मग बघा. 1 एप्रिल 2023,
18 2018. टू कसं येईल बघा बरं का. टू 31 मार्च 31 मार्च. मग इथे काय येईल 2018 येईल का. नाही. हेच तर खरं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी 2018 येणार नाही. तर काय येणार मग या ठिकाणी पुढचं वर्ष घ्यायचं 2019. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला जर 1 एप्रिल 2015 दिलेलं असेल तर काय लिहिणार 2015 असेल तर 31 मार्च 2016 म्हणजेच 15-16 म्हणजे पुढचं वर्ष त्या ठिकाणी ॲड करायचं. ओके लिहिलं. आय होप तुम्ही इथपर्यंत सर्व व्यवस्थित लिहून घेतलं असेल. चला मग पुढे जाऊया काय म्हणताय. ओके मग या ठिकाणी नवीन शब्द निघाला तो काय निघाला सांगा. आत्ता मी कमेंट्समध्ये टाका काय निघाला नवीन शब्द. अकाउंटिंग इयर. याला काय द्यायचं आहे नाव अकाउंटिंग इयर. झालं लिहित चला मित्रांनो. चला पुढे जाऊया. होल्ड मॉन ॲक्युरेट बुक किपिंग इज द आर्ट. चला मग पुढे बघूया. बुक किपिंग इज अ आर्ट म्हणजे काय एक कला आहे. व्यवस्थित लिहायला पाहिजे. सर्वांनाच ते बुक किपिंग करता येत नाही. सर्वांनाच व्यवस्थित लिहिता येत नाही. और सायन्स का म्हटलेलं आहे इथे कारण की सर्व काय कॅल्क्युलेशन असतात आणि ते लिगली असतात ज्याचा उपयोग कुठेही वर्ल्डमध्ये करू शकतात सर्वजण. त्याच्यावर तुमचा विश्वास राहू शकतो. जसं सायन्स बोलतो की सूर्य कुठे उगवतो पूर्वेला आणि कोणी दुसऱ्या पुस्तकात जर दिलेलं असेल किंवा जुन्या जमान्यात असायचं बघा. जुन्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो का जास्त नाही. बट सायन्स सांगत असेल तर आपण लगेच डोळे झाकून काय करतो विश्वास. कारण सायन्स काय देतो प्रूफ देतो. आलं लक्षात. म्हणून एक आर्ट आहे एक कला आहे आणि एक सायन्स आहे. ऑफ अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग क्लासिफिकेशन म्हणजे काय आता ते पुढे दिसेलच तुम्हाला. आणि समरायझिंग म्हणजे काय आपल्याला 2 महिन्यापूर्वी मी ह्या व्यक्तीला कितीचा माल विकला होता ते आपल्याला यातनं ते कळू शकतं बरोबर. म्हणजे मागच्या गोष्टी त्या आठवण्यासाठी पण याचा उपयोग होत असतो. क्लिअर आहे. चलो मग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड जनरली 1 इयर. आता जे पण काही आपण अकाउंट बघतो ते किती दिवसांचं असतं किती महिन्यांचं असतं 1 इयर. ओके आणि या ठिकाणी जर तुम्ही मोजलं ना तर बरोबर किती येत आहे तिथे 1 इयर म्हणजेच काय येत आहेत 12 मंथ होत आहेत. बघा मोजून बघा मग बघा मोजा बरं. बघा 1 एप्रिल म्हणजे पूर्ण महिना. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2018 डिसेंबर संपला म्हणजे 9 महिने. नंतर पुढे जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे ते 3 महिने 9 3 12. आलं लक्षात. अशा प्रकारे हे काय असतं तुमचं एक वर्ष असतं. क्लिअर इथपर्यंत. चला मग आय होप तुम्हाला हे सर्व व्यवस्थित कळतच असेल आणि तुम्ही लिहून घेत असणार असं मी आशा बाळगतो. आणि तुम्ही लिहिणार तरच तुम्हाला व्यवस्थित ते कळेल. कारण हे एकदा वाचल्यावर नंतर क्लिअर होत नाही. तुम्हाला काय करायचं ते सर्व नोट डाऊन करून परत ते काय करायचे रोज थोडं काय करायचं आहे वाचायचं आहे. क्लिअर सॉरी. चला मग पुढे काय म्हणतोय ते आता बघूया. डेफिनेशन ऑफ बुक किपिंग. आता हे रिचर्ड ई स्ट्रेहेलम हे काय आहेत तुमचे शास्त्रज्ञ आहेत अर्थशास्त्रातले किंवा कॉमर्समधले. द आर्ट ऑफ ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन रिपोर्टिंग रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन थ्रू प्रेडिक्ट स्टेटमेंट अँड इंटरप्रेटिंग सच रिझल्ट पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन्स असं यांचं म्हणणं आहे रिचर्ड ई स्ट्रेहमचं. आता बघा हे काय म्हणत आहेत द आर्ट ऑफ ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. ॲनालाइज म्हणजे काय प्रॉफिट झालं का लॉस झाला हे काय करतो येतं लिहिल्यानंतर कळतं. रिपोर्ट रिझल्ट म्हणजे काय वर्षानंतर माझा किती बिझनेस झाला किती प्रॉफिट झाला हे सर्व बिझनेस रिपोर्ट कळतो. ऑफ बिझनेस ऑपरेशन थ्रू प्रेडिक्ट स्टेटमेंट थ्रू आपण काय करू शकतो ते बघू शकतो. नंतर इंटरप्रेटिंग सर्ट रिझर्व फॉर पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन. आता मला सांगा मी व्यवस्थित बुक किपिंग केली त्याचं अकाउंट व्यवस्थित ठेवलं नंतर मला काय करायचं आहे फ्युचरमध्ये तो बिझनेस माझं प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये ते कळालं. मग मला जर बिझनेस जर प्रॉफिटमध्ये असेल आणि चांगला प्रॉफिटमध्ये असेल तर मी काय करेल त्याला
वाढवेल, बरोबर ना. बिझनेस हा काय असतो, छोटा करण्यासाठी नसतो. बिझनेस हा वाढवत न्यायचा असतो, म्हणजे तुम्हाला काय असतो, प्रॉफिट पण वाढत जात असतो. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे सर्व काय असतं, डेफिनेशन दिलेली. ही काही लक्षात ठेवायची गरज नाही, पण एक जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगतोय. आता जे.आर. बाटली बॉय काय म्हणतायत ते बघूया. बुक किपिंग इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. हे काय म्हणतात बाटली बॉय, की एक आर्ट आहे आणि ते काय असतं, एका पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या सेटमध्ये असतं. ते म्हणजे काय, बुकचा सेट असतो. जसं हिस्ट्रीचं बुक 5वी ते 10वी असं सेट झालं, त्या प्रकारे काय असतात, याच्यात वेगवेगळ्या टाईपचे सेट असतात. ओके. नॉच कॉट. बुक किपिंग इज आर्ट. ओके, सर्वच म्हणताय आर्ट आहे. ओके. इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी ॲस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ॲस्पेक्ट, मॉनिटरी म्हणजे काय, तिथे किती पैसा येतो, किती जातो, हे सर्व त्यातनं कळत असतो. आणि कार्टर म्हणतात, आर.एन. कार्टर. बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग. बरोबर आहे ना. बुक किपिंगमध्ये काय करावं लागतं, व्यवस्थित रेकॉर्ड करावं लागतं. इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दस बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑर मनीज वर्थ. ओके. त्यामध्येच भरपूर साऱ्या ट्रान्झॅक्शन्स असतात आणि ते सर्व व्यवस्थित आपल्याला कळायला पाहिजे. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. चला मग आता पुढे बघूया आपण फीचर्स ऑफ बुक किपिंग. आता काय काय फीचर्स आहे ते तुम्ही बघा. आय होप तुम्हाला व्यवस्थित लेक्चर कळतो जे, आणि जर नसेल कळत तर थोडंसं व्हिडिओ बॅक साईडला घेऊन टाका, मागे घ्या, परत ऐका. 2-3 वेळेस हा व्हिडिओ ऐकला ना मित्रांनो, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी काय होतील, क्लिअर होतील. आणि मी जे लिहायला लावतो ते तुम्ही लिहून घ्या. ते तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सेकंड चॅप्टर झाल्यानंतर, सॉरी, फर्स्ट चॅप्टर झाल्यानंतर सेकंड चॅप्टर तुमचे अकाउंटचे प्रॉब्लेम स्टार्ट होत आहेत, आणि त्या ठिकाणी सर्व अकाउंटची भाषा आहे. मी जी भाषा बोलतो आहे ती नाही. म्हणून बिझनेस ट्रान्झॅक्शन, अकाउंटिंग इयर, नंतर तुम्हाला इतर गोष्टी सांगितल्या त्या सर्व काय करा, रेकॉर्ड करा, म्हणजे बुक किपिंग करा. ओके. चला मग फीचर्स ऑफ अकाउंट बुक किपिंग. इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके. आता माझा काय बिझनेस आहे, मोबाईलचा बिझनेस आहे, मोबाईल विकण्याचा. तर मी काय करेल, आज किती मोबाईल विकले गेले, उद्या किती मोबाईल विकले गेले, असं मी पूर्ण डे टू डे काय करेल, त्याचा रेकॉर्ड ठेवेल. क्लिअर. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. याच्यामध्ये फक्त जो माल विकला आहे त्याचेवाले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करेल. दुसरं करेल का मी ट्रान्झॅक्शन, सपोज एक्झाम्पल, मी मोबाईलची दुकान, तिथे असं म्हणेल का मी 1 पोते साखर आणले, 1 पोते गहू आणले, असं काही लिहिल का, नाही. आलं लक्षात. फक्त त्याच्या रिलेटेड. ऑल रेकॉर्ड्स ऑफ प्रिपेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. बरोबर आहे. एक ठराविक टायमासाठी. सपोज मी 1 महिनाभर काय केलं, रेकॉर्ड केलं, आणि मला कळालं की 1 महिन्यामध्ये काय झालं, माझं बऱ्यापैकी बिझनेस झालं आणि प्रॉफिट झालं. तर मी काय करेल, फ्युचरसाठी काय करेल, मग मी आणखी जास्त काय घेऊन येईल, माल घेऊन येईल. ओके. तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी कळत असतात. नेक्स्ट, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. याला रूल्स असतात, ते पुढे आपण बघणार आहोत. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. ओके. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, एक आर्ट पण असतं आणि एक सायंटिफिकली पण हे असतं, म्हणजे सर्वजण त्यावरती काय करतात, ट्रस्ट करत असतात. आता पुढे काय म्हणतोय बघू. ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग. आता ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू keep a complete and accurate record of all the financial transaction in a systematic, orderly and logical manner. मेन ऑब्जेक्ट काय मित्रांनो बुक किपिंगचा, कम्प्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड. कम्प्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड म्हणजे काय, सपोज आता मला एखादं मॅथचं उदाहरण सोडवायचं आहे. आता मी ते सोडवतो आहे, त्याच्यावाला 5-6 स्टेप आहेत, बट ती फायनल आन्सर ज्यावेळेस माझं करेक्ट असेल ना, ज्यावेळेस फायनल आन्सर काय असेल करेक्ट, त्यावेळेसच हे सर्व ट्रान्झॅक्शन जे लिहिलेले आहेत मी, काय झालेले हे कम्प्लीट आणि ॲक्युरेट मी हे स्टेप सॉल्व केले आहेत, याचा अर्थ असा होतो. त्याच पद्धतीने अकाउंटमध्ये बी मी व्यवस्थित जर लिहिलेलं असेल ॲक्युरेट, तरच ते काय होतं असतं, ऑब्जेक्टिव्हमध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह त्याचा तोच आहे की व्यवस्थित लिहिणे आणि ॲक्युरेट लिहिणे, असं काही न लिहून ठेवणे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी
असतात. तर माझं यामध्ये यूट्यूब चॅनल आहे जे तुम्ही बघतायत, हे जर आवडलं असेल तर मित्रांना फॉरवर्ड करा. ओके. आणि त्यांना सांगा की यूट्यूबला तुम्हाला काय फ्रीमध्ये लेक्चर चाललेत. क्लिअर. आणि माझे ऑनलाईन पण क्लास चालू केलेत मी. तर ऑनलाईन क्लास असं समजू नका की ऑफलाईन बेटर असतात, तसं काही नसतं मित्रांनो. उलट ऑनलाईनमध्ये तुम्हाला फीज कमी लागते आणि तुम्हाला जर नसेल कळलं तर परत परत तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकतात. मी माझा काय दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. ओके. तर तुम्ही मला बिंदास कॉल करा. आणि परत एकदा सांगतो, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करत चला आणि शेअर पण करत चला. ओके. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका, कारण की आता बघतातच आहे तुम्ही किती मोठमोठे हे सर्व हे दिलेले आहेत. थेअरीसुद्धा तुमची खूप मोठी दिली. तर या पद्धतीने आता आपण एक 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 करत चालू पूर्ण. ओके. तर मग बुक किपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अन एंटरप्राइज बिझनेस अँड इट कॅन प्रोड्यूस अन एव्हिडन्स वेनेवर रिक्वायर्ड. आता एंटरप्राइज म्हणजे काय? एखादं शॉप, एखादं दुकान, एखादा बिझनेस. ओके. त्याला काय म्हणतो आपण? एंटरप्राइज. हे लक्षात ठेवा. एव्हिडन्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने वस्तू नेली आणि ती वस्तू खराब झाली आणि त्याने डायरेक्ट काय करून दिली? केस करून दिली. तर पुरावा, एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा ठेवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? बुक किपिंग ठेवायची असते. ओके. आणि हे परमनंट रेकॉर्ड आहे. मला 4 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड बघायचा असेल तर मी जर रेकॉर्ड करत असेल दरवर्षी, तर मी 4 वर्षापूर्वीचा, 5 वर्षापूर्वीचा पण काय करू शकतो? तो रेकॉर्ड आणू शकतो. आणि पुढच्या 10 वर्षानंतर जरी मी मागितला तरीसुद्धा तो काय असतो? अवेलेबल असतो. त्यालाच म्हणून काय दिलेलं आहे? परमनंट रेकॉर्ड. क्लिअर इथपर्यंत? मग आता पुढे जाऊया. पुढे काय म्हणते ते बघूया. बघा या ठिकाणी to know the profit and loss of the business the financial year. बरोबर आहे. आता मी तुम्हाला केव्हापासून म्हणतोय, बुक किपिंग केल्यामुळे काय होतं? तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे सर्व काय ते कळत असतं. ओके. टू नो टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज. यस, नवीन शब्द आला मित्रांनो, परत लिहून घ्या. ॲसेट्स म्हणजे काय? लिहित चला. ॲसेट्स म्हणजे काय? मालमत्ता. आपल्या भाषेमध्ये मालमत्ता. परत कंसामध्ये लिहायचं आहे मालमत्ता. यालाच काय म्हणतो आपण? संपत्ती. संपत्ती लिहून घ्या. संपत्ती. ओके. आता याच्यावाले उदाहरणं लिहून घ्या. तुमची व्हेइकल. लिहित चला. व्हेइकल म्हणजे काय? 2 व्हीलर, 4 व्हीलर जी असेल ते. ओके. व्हेइकल. आता तुम्ही हे मराठीत लिहिलं ना तरी चालेल, इंग्लिशमध्येच लिहायला पाहिजे असं काही नाही. मी आता जरा डिजिटल बोर्डचा बंदोबस्त करतो आहे, त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित ते सांगेलच. फक्त लक्षात ठेवा, ॲसेट म्हणजे काय? व्हेइकल म्हणजे मालमत्ता. लँड म्हणजे काय? जमीन. ओके. नंतर बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे काय? एखादी इमारत. म्हणजे बिझनेस आहे तिथे इमारत असते ना, ऑफिस असतं ना, ती पण काय तुमची ॲसेट. तर हे थोडक्यात सांगितलं. ॲसेट म्हणजे काय? मालमत्ता, संपत्ती. तुमचा मोबाईल पण काय? तुमची ॲसेट आहे. ओके. मग हे थोडक्यात लिहिलं का तुम्ही ॲसेट. आता दुसरं काय शब्द होता इथे? लायबिलिटी. आता सर्वात एकदम सोपं सांगतो. लायबिलिटी म्हणजे काय? तर एक प्रकारे कर्ज असतं. काय असतं? आपल्यावरती कर्ज असतं, आपण घेतलेले कर्ज असतं. जसं आता बँकेकडनं काय घेतलं? मी लोन घेतलं, ती काय झाली? माझी लायबिलिटी. कोणा मित्राकडनं मी उसने घेतले, दे रे बाबा 5,000 रुपये उसने, ती काय झाली? आपली लायबिलिटी झाली. ओके. म्हणजे काय? देणे. देणे काय म्हणतो आपण त्याला? देणे. म्हणजे माझ्याकडे कोणाचं तरी पैसे राहून गेलेत, म्हणजे कर्जाच्या स्वरूपात मी घेतले, तर ते काय द्यावं लागेल? रिटर्न द्यावं लागेल. म्हणून काय झाली? ती लायबिलिटी. ओके. या ठिकाणी हे 2 शब्द परत नवीन निघालेत. पुढे बघू. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर अँड व्हॉट अदर ओज टू हिम. आता बिझनेस म्हटलं म्हणजे कॉम्पिटिटर येतातच. कॉम्पिटिटर आले म्हणजे तो कशा पद्धतीने बिझनेस करतोय ते पण काय पाहिजे? तुम्हाला कळायला पाहिजे. किंवा
तो काहीतरी नवीन वस्तू आणून विकत असेल आणि तुम्ही जर तीच जुनी वस्तू जर घेऊन बसत असणार तर काय होईल, मग तुमचं बिझनेस चालणार नाही. जसं एक्झाम्पल अँड्रॉइड आलं, इतर सर्व लोकांनी, इतर सर्व कंपन्यांनी काय केलं, ते ॲक्सेप्ट केलं, पण नोकियाने ॲक्सेप्ट केलं नाही. तर नोकियाने काय केलं की नाही मी अँड्रॉइड हे सॉफ्टवेअर यूज नाही करणार, तर मी काय करेल, स्वतःचं विंडो मायक्रोसॉफ्ट यूज करेल. तर शेवटी काय झालं, ते मोबाईल कोणी घेतलेच नाही. त्यामुळे ती कंपनी एक दिवस असं झालं की ती विकावी लागली. तर अशा गोष्टी काय असतात, त्या बघायच्या असतात बिझनेसमध्ये. म्हणून बिझनेसमॅनला त्या गोष्टी कळणं महत्त्वाचं असतं. आणि ते कुठून कळतं मित्रांनो, बुक किपिंगमधनं. क्लिअर. नेक्स्ट, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. बरोबर आहे ना. आता माझा बिझनेस मी 5 वर्षापासून चालवतो आहे, तर मी कंपॅरिझन करेल ना ह्या वर्षाचा बिझनेस आणि ह्या वर्षाच्या बिझनेसमध्ये काय डिफरंट झालं, ते कशामुळे कळतं मला, बुक किपिंगमुळे. क्लिअर. मग फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इज सिमिलर लाईन. त्याचप्रमाणे जर दुसरं बिझनेस असेल त्याच व्यक्तीचा, तर त्याच्यातून त्याला पण कळतं ना. आता हा व्यक्ती आहे, ओके, हा काय व्यक्ती आहे, हा व्यक्ती काय करतोय, परत दुसरा कुठला तरी बिझनेस करतोय. तर हा काय करेल, याच्यातली कंपॅरिझन तो करू शकतो. नेमकं कुठल्या बिझनेसमध्ये मला चांगला प्रॉफिट होतोय ते त्याला कळेल. आलं लक्षात. चला मग पुढे बघूया, इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. आता हे खूप महत्त्वाचं आहे. आता का इम्पॉर्टंट आहे बुक किपिंग, आपण का शिकतोय, का इम्पॉर्टंट आहे शिक्षण, नोकरीच लागण्यासाठी, लाईफ बेटर करण्यासाठी, पुढची लाईफ काय होण्यासाठी, चांगली जाण्यासाठी. ओके. मेहनतीचं काम काय करण्यासाठी, थोडं कमी करण्यासाठी. मेहनत तर सर्वीकडे करावी लागते, बट तुम्ही जर चांगले शिकला तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब मिळेल, चांगल्या सर्व गोष्टी होत जातील. ओके. मग इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग सिस्टम काय म्हणतोय बघूया. द इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग फॉलो. फर्स्ट इज रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे ना. माझा बिझनेस आहे, माझ्या बिझनेसमध्ये रोजचे 50-60 गिऱ्हाईक येतात, तर मी कोणाकोणाचं लक्षात ठेवेल. आलं लक्षात. आणि माझ्या बिझनेसमध्ये जर 1000 वस्तू जर विकायला असेल वेगवेगळ्या टाईपच्या, तर मी कसं काय लक्षात ठेवू. ओके. बट बुक किपिंग मेंटेन्स records of all transaction permanently and systematically in the books of account. म्हणून बुक किपिंग केल्यामुळे काय होत असतं, 50 येऊ द्या का 5000 कस्टमर येऊ द्या, ते मी काय करेल, व्यवस्थित लिहून ठेवेल बुक किपिंगमुळे. नेक्स्ट, फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुक किपिंग इज अ यूजफुल फॉर टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, बरोबर आहे, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक एक्सेट्रा एनी गिवन टाईम. बघा आता लक्षात घ्या, प्रॉफिट लॉस तर तुम्हाला माहितीच आहे. ओके. आणलेल्या मालापेक्षा जास्त किमतीने विकला तर प्रॉफिट, आणलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीने विकला तर लॉस. ॲसेट तर आत्ता सांगितलीच, मोबाईल, तुमची व्हेकल, तुमची बिल्डिंग, तुमची मशिनरी, तुमचं जे पण काही डोळ्यांना दिसतं, जे विकल्यामुळे तुम्हाला काय मिळेल, पैसा येईल, त्याला ॲसेट. लायबिलिटी म्हणजे काय, एक प्रकारे कर्ज आहे, बँकेकडनं लोन घेतलं ते कर्ज झालं. ओके. अशा सर्व बऱ्याचशा लायबिलिटी असतात, ते पुढे सांगेल. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आता मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली, जसं स्टॉक मार्केटला काय केलं, मी शेअर्स घेतले आणि पैसे ठेवले, बँकेत ठेवले, तर काय झाले, तुम्ही इन्व्हेस्टमेंट झाले. ओके. तर हे काय कळतं आपल्याला, इन्फॉर्मेशन कळत असते. ओके. कशामुळे, सर्व हे होतं आहे बुक किपिंगमुळे. आलं लक्षात. चला मग नेक्स्ट पुढे काय म्हणतोय, डिसिजन मेकिंग. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बरोबर. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, हेच सर्व, कुठल्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी, प्रॉफिट, लॉस, लायबिलिटी, इन्व्हेस्टमेंट आणि ह्या गोष्टी किती आहेत माझ्याकडे, बिझनेसमध्ये किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, या सर्व गोष्टी काय आपल्याला त्यातनं मिळतात. म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे त्याला डिसिजन घेण्यासाठी काय करता येतं, त्याला हे बुक किपिंग ठेवल्यामुळे इझी जात असतं. नेक्स्ट, कंट्रोलिंग. बुक किपिंग इनेबल्स द एक्झिक्युटिव्ज ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. म्हणजे आता मी एखादी ॲक्टिव्हिटी केली, सपोज मी ॲडव्हर्टाइजमेंट करतो आहे, बट बिझनेस वाढतच नाही. आलं लक्षात.
तर मग काय करावं लागेल, त्याच्यावर कंट्रोल करावं लागेल ना, कारण ॲडव्हर्टाईजमेंटला आता फुकटात थोडी होते ॲडव्हर्टाईजमेंट. करोडो रुपये द्यावे लागतात, लाखो रुपये खर्च करावे लागतात, तेव्हा तर ते व्यवस्थित होईल. नाही तर मी त्या गोष्टीवर खर्चच करत राहिलो आणि लोकांना पाहिजे नवीन वस्तू, मी ती जुनी वस्तू जर विकत राहिलो तर माझा बिझनेस काय होईल, तो कमी होऊन जाईल. ओके. नेक्स्ट, एव्हिडन्स. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू प्रोड्यूस इन अ कोर्ट ऑफ अ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स. मी अगोदरच सांगितलं, एखाद्याने केस जर टाकून दिली तर त्याला काय द्यावा लागतो, एव्हिडन्स दाखवावा लागतो. कोणाला, कोर्टात. ओके. तर मग त्यासाठी पण बुककीपिंग ही खूप महत्त्वाची असते. ओके. जवळपास 50 मिनिटांचे लेक्चर झालं आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळत असेल. मी हे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित ऐका, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका, वरवर नुसतं ऐकू नका. कारण आता सर्व चाललं आहे अकाउंटची भाषा. जे जे सांगतो ते तुम्ही लिहून घेत चला. ओके. नेक्स्ट, टॅक्स लायबिलिटी. लायबिलिटी आत्ता बोललो, देणे. ओके. मग बुककीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट टॅक्स लायबिलिटीज. आता मला सांगा, मला टॅक्स लागतो 5 लाखाचा पुढच्या बिझनेसला, आणि मी जर बुककीपिंग ठेवत नसेल, म्हणजे मी जर लिहित नसेल की माझा बिझनेस किती होतो आहे, आणि मी जर टॅक्स भरतच गेलो तर त्यात कोणाचा लॉस आहे, माझा लॉस आहे. सपोज माझा बिझनेस होतो आहे 5 लाखाचा आणि मी टॅक्स भरतो आहे 7 लाखाचा, तर याच्यात लॉस कोणाचा आहे, माझाच लॉस आहे. त्यामुळे बुककीपिंग केल्यामुळे काय होतं, मग टॅक्स कोणाला किती द्यायचे ते कळतं. म्हणजे त्यात काय, इन्कम टॅक्स आलं, प्रॉपर्टी टॅक्स आला आणि GST आला. आलं लक्षात. म्हणजे याच्यात एकच सोपं लक्षात ठेवा, बुककीपिंग केल्यामुळे मला किती टॅक्स पेड करायचा, कुठला टॅक्स किती करायचा आहे, ते सर्व यातमध्ये कळून जात असतं. ओके. चला मग, आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलंच. आता पुढे बघूया युटिलिटी ऑफ बुक कीपिंग. आता युटिलिटी काय काय ते बघू. ओनर, बरोबर आहे. आता मी ओनर आहे, ते माझ्यासाठी तर ते खूपच महत्त्वाचं, खूपच युटिलाइज होईल. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट लॉस ॲसेट्स लायबिलिटीज ऑफ अन एंटरप्राइजेस ॲट एनी टाईम. बरोबर आहे. मी बिझनेस चालू केला, मला 3 महिन्यानंतर बघायचं आहे मला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, किंवा माझ्याकडे स्टॉक किती. म्हणजे आता सपोज किराणा दुकान आहे, तर माझ्याकडे किती स्टॉक आहे, नंतर मी किती लोकांकडनं उधारीवर माल आणला आहे, ते सर्व मला काय कळेल, यातनं दिसेल. लायबिलिटीमध्ये उधारीवर कोणाकडनं माल आणला मित्रांनो, ते पण येत असतं, लोन येत असतं. म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्यावर कर्ज झालेलं ते सर्व कशात येतं, लायबिलिटीमध्ये. ओके. चला मग नेक्स्ट, मॅनेजमेंट. मॅनेजमेंट ऑफ अन एंटरप्राइज कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे. टाटासारखी, बजाज, रिलायन्ससारखे जर कंपन्या असतील तर तिथे काय करावं लागेल, तुम्हाला प्लॅन करावं लागेल. म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल की आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत. ओके. ते मॅनेजमेंटला त्याचा फायदा होतो. इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर इन टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. आता मला सांगा, मी शेअर मार्केट, तुम्ही शेअर मार्केट ऐकलं आहे का नाही माहिती नाही, पण इथे काय असतात, टॉप कंपन्या असतात. तर एखादी चांगली कंपनीचा जर तुम्ही शेअर घेतला, ओके, आता हे शेअर काय असतं मी तुम्हाला पुढे सांगेल, फक्त एक जस्ट लक्षात ठेवा. इन्व्हेस्टर म्हणजे काय, हा मी काय घेतला, शेअर घेतला, म्हणजे मी काय झालो इन्व्हेस्टर. ओके. काय झालो, इन्व्हेस्टर. म्हणजे टाटा कंपनी असेल तर काय केलं, मी तिथले शेअर घेतले, तर मी काय झालो, इन्व्हेस्टर. ओके. मग पुढे काय म्हणतो, कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, ही कॅन बी ॲश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. ओके. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट, गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस ड्यू टू व्हेरियस सोर्सेस. आता व्यवस्थित बुककीपिंग ठेवली तर मला इन्कम टॅक्स किती द्यायचा, प्रॉपर्टी टॅक्स किती द्यायचा, कुठल्या वस्तूवर किती GST लावायचे, ते सर्व काय करता येतं, गव्हर्नमेंटला पण अंडरस्टँड होत असतं. नेक्स्ट, लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज फॉर अ डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. ओके. नेक्स्ट, डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. कशामुळे कळतं की बिझनेस काय होतो आहे, डेव्हलप होतो आहे का नाही, ते कशामुळे कळतं,
अकाउंटिंगमुळे बुककीपिंगमुळे कळत असतं. आलं लक्षात मित्रांनो? तर एवढ्या सर्व गोष्टी आहेत. तर आय होप तुम्हाला आत्तापर्यंत जे पण काही सांगितलं ते व्यवस्थित कळालंच असेल. आता याचा आपला नेक्स्ट पार्ट काय होणार आहे, सेकंड पार्ट होणार आहे. हा आपला पार्ट नंबर 1 संपला इथपर्यंत, मागच्या पेजपर्यंत. आता इथून स्टार्ट होईल आपला पार्ट 2, कारण की जवळपास 55 मिनिट्स म्हणजे जवळपास 1 तासाचं लेक्चर तुमचा झाला आहे. तर मी जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं ते सर्व काय करायचं, तुम्ही लिहायचं. पेज नंबर 3 आपलं संपलं आहे. आता स्टार्ट होणार आहे आपलं पेज नंबर 4. ओके. सो आता आपण भेटूया नेक्स्ट याला. तर या ठिकाणी बघा माझं सर्व इंट्रोडक्शन वगैरे मी दिलं आहे. जर तुम्हाला क्लास लावायचा असेल ऑनलाईन तर 50% ऑफ आहे डायरेक्टली. म्हणजे खूप खूप कमी पैशामध्ये मी काय करणार आहे, विद्यार्थ्यांना अकाउंट सब्जेक्ट व्यवस्थितप्रमाणे शिकवून देणार आहे. आलं लक्षात? ज्यामुळे तुम्हाला काय होईल ते व्यवस्थित कळेल. बघा या ठिकाणी मी इंग्लिश मीडियमसाठी घेतो आहे. हे बघा या ठिकाणी माझं हे थोडंसं इंट्रोडक्शन आहे. या ठिकाणी बघा अकाउंट, माझा क्लास कुठे आहे मित्रांनो, पुण्यात क्लास आहे. ओके. आणि मी दोघं बॅच घेत असतो, इंग्लिश आणि मराठी मीडियमचे. क्लिअर? आणि हे सर्व न्यू सिलेबसप्रमाणे चाललं आहे. क्लिअर? हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कधीही कॉल करा आणि मला विचारू शकतात. क्लिअर? हे इकडे नका लक्ष देऊ, मेन काय तुमच्यासाठी हे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. माझं नाव विकास सर आहे आणि माझं हे पुण्यामध्ये क्लासेस मी स्टार्ट केलेलं. तर ऑफलाईन पण चालतं आपले क्लास आणि ऑनलाईन पण हे स्टार्ट केलेलं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला आत्तापर्यंतचे जे पण काही सांगितले ते सर्व लक्षात आलंच असेल. ओके. थँक्यू सो मच.